बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अतिशय महत्त्वाची आहे। शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक अगदी थोड्याच वेळात सुरू होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले, तर दुधाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत शरद पवार यांची बैठक होतीये। या बैठकीला शरद पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित नवले हे देखील असतील। राज्यात सध्या मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे प्रश्न देखील गंभीर आहेत आणि या संदर्भात शरद पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मागच्याच आठवड्यात छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि या भेटीत शरद पवार यांनी मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात मध्यस्थी करावी अशी मागणीही केली होती। त्यामुळे त्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। सागर, आपण पाहतोय शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची अगदी थोड्याच वेळात बैठक होतीये। या बैठकीत नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते? वर्षा, आता जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार दुधाच्या संदर्भामधला विषय देत शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट येते, पण मुळात चर्चा या पलीकडे देखील होईल असं म्हटलं जातं। दूध आणि इतर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शरद पवारांची भेट जरी असली तरी राज्यामध्ये ज्या पद्धतीने मराठा आणि ओबीसी यांच्यामधला संघर्ष सुरू आहे, एका बाजूला मनोज जरांगे तर दुसरीकडे हाके हे भूमिका मांडतायत आणि त्याचे पडसाद वेगवेगळ्या ठिकाणी पडतायत। नेमक्या याच मुद्द्यावरनं छगन भुजबळ यांनी देखील शरद पवारांची मागील आठवड्यामध्ये भेट घेतली होती आणि याच्यावर तोडगा काढण्याची भूमिका घेतली, पण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं मात्र या संदर्भामध्ये आता वेगवेगळ्या ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यानंतर देखील काल भाजपाचा जो मेळावा झाला तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवार यांना आणि महाविकास आघाडी सरकारलाच पूर्ण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दोषी ठरवलं गेलं, जी वस्तुस्थिती आहे असा दावा भाजपाकडनं केला गेला। या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आता आज कदाचित या संदर्भात चर्चा होईल असं सांगितलं जातं। एका बाजूला शरद पवार म्हणत होते की मुख्यमंत्र्यांनी नेमकं जरांगेंना आश्वासन काय दिलंय, ओबीसी शिष्टमंडळाला काय आश्वासन दिलंय हे आम्हाला माहीत नाही आहे। हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत चर्चेचा मुद्दा येऊ शकत नाही। आता दूध आणि इतर शेतकऱ्यांच्या संदर्भामधला विषय सांगत शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट होतीये, पण या सगळ्या भेटीच्या दरम्यान जर पुढे या संदर्भामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये तोडगा निघाला नाही तर मात्र ही भेट मग फक्त दाखवण्यापुरती होती का, मूळ मुद्द्याला हात घालायचा नाही आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत। तुर्तास तरी शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट होतीये। याच्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा राहील तो जरांगेंना सगळे सोहरे सरसकट ओबीसीमधून आरक्षण या संदर्भामध्ये राज्य शासनाने नेमकं आश्वासन काय दिलं, कारण की आपणास माहीत आहे की जरांगेंचं आश्वासन देण्यामध्ये मुख्यमंत्री हे स्वतः पुढाकार घेतला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय आश्वासन दिलंय हेच थेट आता शरद पवार विचारणार का आणि याच्यामध्ये पुढे तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार का हे महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच सागर, आपण पाहतोय शरद पवार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, यांच्यात बैठक होते। यावेळेस अजित नवले देखील त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। याशिवाय आणखी कोणते नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत का या बैठकीला? अजित नवले तसंच या खात्याचे दुग्ध पशुसंवर्धन विभागाचे सचिव तसंच इतर काही अधिकारी हे उपस्थित राहतील असं सांगण्यात आलेलं आहे। शासनाने या संदर्भामध्ये नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं आहे की जो दराला अतिरिक्त भाव द्यायचा आहे तो दिला जाईल, तसंच अतिरिक्त देणी जी मागील पेंडिंग आहेत ते देखील दिले जातील। त्या अनुषंगाने नवले आणि यांची बैठक होईल, पण अशी माहिती मिळतीये की कदाचित या बैठकीनंतरनं शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगळी एक काही मिनिट भेटतील आणि जरांगे च्या संदर्भामध्ये राज्यात जे काही सध्या प्रचंड तणावग्रस्त असं वातावरण सुरू झालेलं आहे मराठवाडा भागामध्ये, तिथे देखील त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा होईल। एका बाजूला जरांगेंच्या उपोषणाचा आज दिवस आहे, गेले 2-3 दिवस झाले ते उपोषणाला बसलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये याबाबतचा राज्य शासनाने दिलेले आश्वासन आणि त्याचा तोडगा नेमका काय करायचा या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते। मुख्यमंत्र्यांच्या वतीने आता नेमकी भूमिका काय मांडली जाते, राज्य शासनाने काही प्रतिनिधी जे होते समाज कल्याण विभागाचे आणि इतर त्या समितीचे ते हैदराबादला गेले होते, त्यांनी देखील तिथले पुरावे निजामकालीन आणलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने राज्य शासन काय करू पाहतंय आणि पुढील कालावधीमध्ये काय करणार आहे याची देखील कदाचित कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांना देतील। पण मुद्दा उपस्थित राहतोय की राज्यातले सर्व राजकीय नेते समन्वय दाखवत
जो राज्यामध्ये जातीमध्ये अतिशय मोठा कलह सुरू झाला आहे याबाबतचा तोडगा काढणार आहेत का की फक्त परत एकदा राजकारण करणार आहेत? वर्षा. निश्चितच सागर, या बैठकीसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.